सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निशांत निरंजन आहे आणि मी एम्स नागपूरचा एम-बी-बी-एस कोर्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपला टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. हे आपलं चॅप्टरचं नाव आहे. आणि जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपला सेक्शन असते, पूर्ण केमिस्ट्री मधले आपले 3 सेक्शन्स असतात. एक राहते आपला फिजिकल केमिस्ट्री, एक राहते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरा आपला राहते ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर हे जे आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, हे आपला ह्या पूर्ण सेक्शनचा पहिला चॅप्टर आहे. आणि जे एन-सी-ई-आर-टी केमिस्ट्री आहे 11वी कक्षाची, त्याचं हे 8वं युनिट आहे. ठीक आहे. तर आपण एकदा बघू की जे आणि आज आपण हे चॅप्टरचा दुसरा पार्ट घेऊ. ठीक आहे. पार्ट 2. आज दुसरा पार्ट घेणार आहोत आपण या वाल्या चॅप्टरचा. आता एकदा बघू आपण की कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत हे बघितलेलं आहे की जे आपलं कार्बन ॲटम राहते, कार्बनचे जे टेट्रा व्हॅलेन्सी जे शो करते ते 4 व्हॅलेन्सी राहतात त्यांचे. त्याचे कोणते कोणते कारण आहे आणि जे खूप सारे आपले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्सचे कसे शेप्स राहतात, ते आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. हे आपला पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरा आपण अजून काय बघितलेलं आहे की जे आपले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स राहतात, त्यांचे स्ट्रक्चर्स असतात, की ते आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये, पर्यावरणामध्ये कसे एक्झिस्ट करतात, त्यांचे केमिकल स्ट्रक्चर कसे राहतात, ते आपण लिहिले होते. ठीक आहे. मग आपण जे ऑर्गॅनिक कंपाउंड्स राहतात, त्यांना आपण क्लासिफाय केलेलं आहे, की कसं आपण त्यांना क्लासिफाय करायचं, की ॲलिफॅटिक कोणते कंपाउंड्स असतात, सायक्लिक कंपाउंड्स कोणते असतात, एरोमॅटिक, नॉन एरोमॅटिक, बेन्झिनॉइड, नॉन बेन्झिनॉइड, खूप सारे प्रकारचे आपण घेतलेले होते. ठीक आहे. मग आज आपल्याला बघायचं आहे, की आपण कंपाउंड्स जे आहे, त्यांना आपण नाव कसं द्यायचं? आणि ते नाव आपल्याला द्यायचं आहे, तर आपल्याला काहीतरी एक सिस्टम फॉलो करावं लागेल. ते जे आपलं सिस्टम आहे, ते सिस्टम आपलं आहे IUPAC. IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. आणि मग आपण त्यांचे स्ट्रक्चर्स जे आहे, ते पण डिराईव्ह करू त्यांचे नावापासून. ठीक आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, हे आपण आज घेऊ. मग आपण एक कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. कोणता कॉन्सेप्ट? ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे जे काही आपले रिएक्शन्स होतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले, ते प्रत्येक रिएक्शनसाठी एक आपलं मेकॅनिझम राहते. ठीक आहे. तर ते आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे, की ऑर्गॅनिक रिएक्शनमध्ये कसे ते आपले प्रोसीड होतात, कसे एक कंपाउंड आपलं दुसऱ्या कंपाउंड सोबत रिएक्ट करते आणि आपल्याला कोणतंही प्रॉडक्ट भेटते. ठीक आहे. हे सगळं आपल्याला माहिती करायचं आहे याच्यामध्ये. मग आपण जे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट्स आहे, हे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंटचा इन्फ्लुअन्स आपल्याला बघायचा आहे ऑन स्ट्रक्चर आणि रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड. ठीक आहे. मग एकदा आपण हे केलं, मग आपण काय करू, आपण फक्त ऑर्गॅनिक रिएक्शन्स पाहू आणि त्यांना आयडेंटिफाय करू, की हे कोणत्या प्रकारचे रिएक्शन आहे आणि त्याला तेच कॅटेगरीमध्ये टाकू. याच्यानंतर आपण बघू, की जितके आपले ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहे आपल्या पर्यावरणामध्ये, ते आपले किती प्युअर आहे. म्हणजे प्युरिफिकेशन जे मेथड्स आहे ते आपण बघू. कसं आपण ऑर्गॅनिक कंपाउंड्सला अजून प्युरिफाय करू शकतो, अजून शुद्ध करू शकतो. ठीक आहे. मग आपण काय करू, जे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहे, आता त्यांचं आपण काय करू, क्वालिटेटिव्ह अनालिसिस करू. क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे की याच्यामध्ये काही अडल्ट्रेशन तर नाही आहे. म्हणजे की ते प्युरिफिकेशन सारखंच आहे. तर त्याच्यामध्ये आपले कोणते कोणते केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व्ड आहे ते आपण बघू. ठीक आहे. आणि जे आपला शेवटचा टॉपिक राहील त्याच्यामध्ये आपल्याला जे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असते ऑर्गॅनिक कंपाउंड्सच्या, त्याच्यामध्ये आपले कोणते कोणते प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व्ड राहतात ते आपल्याला समजायचं आहे. ठीक आहे. तर इतके ऑब्जेक्टिव्ह आहे आपले, ते आपल्याला कव्हर करायचे आहे आणि आपण 3 ऑब्जेक्टिव्ह केलेले आहेत. ठीक आहे. तर आपण आजचा जे आपला अ, विषय आहे ते सुरू करू. चला, इथेपर्यंत आले होते आपण. तर एकदा आपण हे जे आपली ब्रॉड हेडिंग आहे, तिथूनच आपण सुरू करू. तर याच्यामध्ये आपलं आहे नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड. आता हे जे नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहे, याच्यामध्ये आपण कोणतं सिस्टम फॉलो करतो? IUPAC. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिकल्स. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं? बक मीन्स फुलरी, आपला 30-60 चा एक क्लस्टर राहतो आणि जे त्याचं नाव कसं पडलं? त्याची स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी राहते जिओटेसिक डोम सोबत.
जे आपले आर्किटेक्ट होते आर बकमिन्स्टर फुलर त्यांनी आपलं हे डिझाईन केलं. ठीक आहे. चल, हे आपलं झालं नॉमेनक्लेचर. आता आपल्याला बघायचं आहे आय-यू-पी-एस-सी सिस्टम. ठीक आहे. जे आपलं आय-यू-पी-एस-सी सिस्टम आहे, ते आपल्याला काय म्हणते, की कसं तुम्ही नाव द्यायचं कोणत्याही कंपाऊंडचं. चला, आता जर तुम्हाला कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक सिस्टमॅटिक नाव द्यायचं आहे, तर ते आपण कसं डिराईव्ह करतो? आपण त्या कंपाऊंडचा पेरेंट हायड्रोकार्बन आयडेंटिफाय, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे हायड्रोकार्बन आहे, तर ते एक आपले ते आपल्याला माहिती आहे, की कोणते-कोणते पॅरेंट हायड्रोकार्बन्स राहतात. आपल्याला फक्त त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे. एकदा ते आयडेंटिफाय झाले, मग आपण फंक्शनल ग्रुप पाहू, की कोणते-कोणते फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहेत त्यांच्यासोबत. जसं की आपण एक खालती एक्झाम्पल बघा. हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये आपलं जे पूर्ण हे कंपाऊंड आहे. आता हायड्रोकार्बनची चेन आहे, पॅरेंट चेन ते मधातली आहे. CH3, CH, CH2, CH, CH, CH3 आणि जितके आपले कंपाउंड्स त्याच्यासोबत अटॅच आहे, ते आपले फंक्शनल ग्रुप आहे. पण लक्ष द्या इथे, हे वाला जे आहे CH3 हे फंक्शनल ग्रुप नाही आहे, कारण की हे पण हायड्रोकार्बनच आहे. हायड्रोजन आणि कार्बन. तर हे जे हायड्रोकार्बन आपल्या साइडमध्ये अटॅच झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो ब्रांच. ठीक आहे. हायड्रोकार्बनची ब्रांच आहे. मग फंक्शनल ग्रुप आपले 2 राहतात. एक आहे आपलं ब्रोमीन आणि दुसरं आहे हायड्रॉक्सिल. ठीक आहे. हे 2 आपले फंक्शनल ग्रुप्स आहेत. मग आता आपण काय करू? आपण प्रिफिक्स आणि सफिक्स, हे जे प्रिफिक्स म्हणजे जे आपण कोणत्याही कंपाऊंडच्या अगोदर लावतो आणि सफिक्स म्हणजे जे आपण त्याचे नंतर लावतो. तर याचा प्रयोग करून आपण जे पेरेंट नेम आहे त्याला मॉडिफाय करू शकतो आणि आपल्याला जे ॲक्चुअल त्याचं नाव आहे ते पण भेटू शकतं. ठीक आहे. आता हायड्रोकार्बनची डेफिनिशन आपल्याला माहिती आहे. काय असते? कंपाउंड्स कंटेनिंग कार्बन एंड हायड्रोजन ओन्ली. म्हणजे यांच्यामध्ये कार्बन आणि फक्त हायड्रोजन आहे. ठीक आहे. हायड्रोकार्बनला आपण सॅच्युरेटेड केव्हा म्हणतो? जेव्हा त्याच्यामध्ये फक्त कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड्स आहे. ठीक आहे. सॅच्युरेटेडमध्ये फक्त सिंगल बॉन्ड्स राहतात आणि जे आय-यू-पी-एस-सी सिस्टमचं नाव आहे, असे होमोलॉगस सीरीजसाठी त्याला आपण म्हणतो अल्केन. ठीक आहे. जसं की आपला पॅराफिन. पॅराफिन जे आहे आपण म्हणत होतो हे कंपाउंड्सला आधी आणि जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स राहतात, त्यांचं डेफिनिशन कसं असते, ज्यांच्यामध्ये ॲट लीस्ट 1 कार्बन-कार्बन डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. ज्याच्यामध्ये कमीत कमी एक आपला कार्बन-कार्बनचा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. तर हे आपली आहे डेफिनेशन. हायड्रोकार्बन्स काय असतात? मग त्याच्यानंतर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय आहे आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? ठीक आहे. आता आपण बघू सगळ्यात पहिले अल्केन्ससाठी. जितके आपले अल्केन्स आहे, म्हणजे सिंगल बॉन्ड, त्यांचं आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे आणि यांच्यामध्ये पण आपण सगळ्यात पहिले बघू स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन. ठीक आहे. तर जे आपले असे कंपाउंड्स असतात, यांचे नाव जे आहे ते आपले त्यांचे चेनच्या स्ट्रक्चरवर बेस्ड राहतात आणि हे कोणते सफिक्समध्ये ते समाप्त होतात? डॅश ए-एन-ए म्हणजे एन. हे जे एन आपला सफिक्स आहे, याच्याने ते समाप्त होतात आणि याच्यामध्ये एक प्रिफिक्स राहते, जे आपला किती नंबर ऑफ कार्बन एटम्स त्या चेनमध्ये प्रेझेंट आहे, ते सांगते आपल्याला. एक्सेप्ट फ्रॉम CH4 टू C4H10. जिथे आपले प्रिफिक्स जे आहे ते ट्रिपल नेम्स पासून डिराइव्हड आहे. बरोबर? आता हे जे टेबल 8.2 आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो. काही-काही जे आपले स्ट्रेट चेन कंपाउंड्स आहे, त्यांचे नाव आपल्याला दिलेले आहे आणि जे अल्केन्स आहे 8.2 टेबलमध्ये, ते एकमेकांसोबत कसे डिफर करतात? फक्त त्यांच्यामध्ये जे CH2 ग्रुप्स आहे त्यांच्या चेनमध्ये, त्याच्याने ते डिफर करतात आणि हे जे कंपाउंड्स आहे, हे आपले अल्केन सीरीजचे होमोलॉग्स आहे. बरोबर? आता 8.2 टेबल बघा. अनब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन यांचं नाव इथे दिलेलं आहे. एक आहे आपला मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला कसा असते? CH4 आणि इथेनचा C2H6, प्रोपेन C3H8, ब्युटेन C4H10, पेंटेन C5H12, हेक्सेन 66H14, हेप्टेन C7H16, ऑक्टेन C8H18, नॉनेन C9H20, डेकएन C10H22, आइकोसेन C20H42, ट्राया कॉन्टेन C30H6.
तर हे बघा, बाकीचे तुम्ही आयडेंटिफाय करून घ्याल. पण हे जे आपले आहे आयकोसेन आणि ट्रायाकोन्टेन हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर हे झाले आपले स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स. आता आपण बघू ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. आता जे आपलं ब्रांच्ड चेन कंपाउंड राहते त्याच्यामध्ये असे खूप लहान-लहान आपले चेन्स राहतात कार्बन एटॉमचे. जे आपले एक किंवा जास्ती कार्बन एटॉम्स जे आहे पॅरेंट चेन्स आहे, त्यांनी ते आपले अटॅच राहतात. ठीक आहे. आता जे आपले लहान कार्बन चेन्स आहे म्हणजे ब्रांचेस त्यांना आपण काय म्हणतात? अल्काइल ग्रुप्स म्हणतात. ठीक आहे. स्मॉल कार्बन चेन्स म्हणजे जे ब्रांचेस आहे त्यांना आपण अल्काइल ग्रुप्स म्हणतात. आता इथे आपले हे 2 कंपाउंड्स बघा. ए आणि बी. हे जे कंपाउंड आहे त्याच्यामध्ये CH3 ब्रांच आहे आणि बी वाल्यामध्ये पण बघा एक ब्रांच आहे आपली ते आहे CH2CH आणि दुसरी आपली आहे CH3 ब्रांच. ठीक आहे. आता असे कंपाउंडचं जर तुम्हाला नाव ठेवायचं आहे, तर जे अल्काइल ग्रुप जे आहे, त्यांचं नाव आपण प्रिफिक्स करतो पेरेंट अल्काइलच्या नावाच्या अगोदर. आणि एक अल्काइल ग्रुप आपल्याला कसा भेटते? आपण काय करू त्याला एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधून घेऊ आणि हायड्रोजन ॲटम जे आहे, ते आपण काढून देऊ कार्बन पासून. ठीक आहे. हेन्स जे आपला CH4 आहे, ते आपला CH3 बनून जाते आणि याला आपण काय म्हणतो मिथाइल ग्रुप. CH4 चं नाव काय होतं? मिथेन. आता एक हायड्रोजन गेला, तर हे अल्काइल झाला म्हणजे मिथाइल ग्रुप. समजलं? आणि तेच मी तुम्हाला सांगितलं आता, की जे अल्काइल ग्रुप आहे आपला, त्याचं नाव कसं ठेवतो आपण? आपण जे YL आहे, ते सबस्टिट्यूट करून घेऊ एनसाठी कॉरेस्पॉन्डिंग अल्केनमध्ये. ठीक आहे? हे बघा, इथे काय-काय आपले अल्काइल ग्रुप्स दिलेले आहेत. मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल आणि डेसाइल. आणि काही-काही जे आपले अल्काइल ग्रुप्स राहतात, त्यांच्यासाठी आपण अब्रिव्हिएशन्स यूज करतो. म्हणजे मिथाइलला आपण Me म्हणू, इथाइलला ET, प्रोपाइलला PR आणि ब्युटाइलला BU. ठीक आहे. आणि जे अल्काइल ग्रुप्स आहे, ते पण आपले ब्रांच राहू शकतात. म्हणजे जे आपले प्रोपाइल आणि ब्युटाइल ग्रुप्स आहेत, यांचं आपण ब्रांच स्ट्रक्चर बघू. हे बघा, हे वाला जे कंपाउंड आहे आपलं ते आहे आयसोप्रोपाइल. मग दुसरं वाला जे आहे ते आहे आपलं सेक ब्युटाइल. मग आयसोब्युटाइल, टर्ट ब्युटाइल आणि निओपेंटाइल. हे झाले आपले जे अल्काइल ग्रुप्स आहे त्याचे मध्ये कसे नाव. ठीक आहे. आता जे आपले कॉमन ब्रांच ग्रुप्स आहे त्यांचे काय हे स्पेसिफिक नाव राहतात. जसे की आपले प्रोपाइल ग्रुप्स आहे ते आपले एन प्रोपाइल असू शकतात किंवा आयसोप्रोपाइल आणि जे ब्रांच्ड ब्युटाइल ग्रुप्स आहे त्यांना आपण काय म्हणतो सेक ब्युटाइल, आयसोब्युटाइल, टर्ट ब्युटाइल आणि आपण जे स्ट्रक्चरल युनिट आहे त्याला पण एन्काउंटर करू शकतो ज्याला आपण निओपेंटाइल ग्रुप म्हणतो. काय म्हणतात? निओपेंटाइल. चला आता आपण बघू की हे जे ब्रांच चेन आपले अल्केन्स आहे यांचं नॉमेनक्लेचर कसं लिहायचं म्हणजे त्यांचं नाव कसं लिहायचं आपण. आणि काही-काही रूल्स जे आहेत ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. जर आपल्याला यांचे नाव ठेवायचे आहे. ठीक आहे. पहिलं आपलं जे रूल आहे ते काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल लाँगेस्ट कार्बन चेन इन द मॉलिक्यूल इस आयडेंटिफाईड. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ते पूर्ण कंपाऊंडमध्ये जितकी लांब जे सर्वात लांब आपली कार्बन चेन आहे, त्याला आपण आयडेंटिफाय करू. आता हे जे आता खालती फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे सगळ्यात लांब चेन आहे, त्याच्यामध्ये 9 कार्बन्स आहे आणि त्याला आपण पॅरेंट किंवा रूट चेन म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतात आपण? पेरेंट चेन किंवा रूट चेन. आता आणि दुसऱ्या जे आपलं नोटेशन आहे, तिथे जे आपली पॅरेंट चेन आपण सिलेक्ट केलेली आहे, ते बरोबर नाही आहे. का बरं बरोबर नाही आहे? कारण की त्याच्यामध्ये फक्त 8 कार्बन आहे. बघा इथे. हे 1 आणि 2. पहिली वाली जी चेन आहे त्याच्यामध्ये 9 कार्बन एटम्स आहे आणि दुसरी वालीमध्ये 8 कार्बन एटम्स आहे. तुम्हाला हे नाही पाहायचं आहे की ते कसे लिहिलेले आहे. ब्रांच ते असे ब्राउन स्ट्रक्चर काढू शकतात आणि त्याच्यामध्ये जास्ती कार्बन एटम्स राहिले तर तुम्हाला वाटेल की हे ब्रांच्ड आहे. तर हे मेन कार्बन चेन नसू शकते. पण असं नाही आहे. तुम्हाला चांगल्याने बघायचं आहे. तर हे होतं आपला पहिला रूल, की जे सगळ्यात लांब आपली कार्बन चेन आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे त्या मॉलिक्यूलमध्ये. दुसरा बघा, जे कार्बन एटम्स आहे पेरेंट चेन्स आहे, त्यांना आपण नंबर करतो. का बरं नंबर करतो? जे पेरेंट अल्केन आहे, त्याला आयडेंटिफाय करायसाठी आणि जे कार्बन एटम्स आहे, त्यांची पोझिशन लोकेट करायसाठी. ज्या
पोझिशनवर आपली ब्रांचिंग होत आहे ड्यू टू सबस्टिट्यूशन ऑफ अल्काइल ग्रुप इन प्लेस ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि हे जे आपली नंबरिंग आहे, हे आपण अशा प्रकारे करतो, की जे ब्रांच्ड कार्बन ॲटम्स आहे, त्यांना सगळ्यात कमी पॉसिबल नंबर भेटते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की जे ब्रांच कार्बन ॲटम्स आहे, त्यांना जे नंबर भेटत आहे पूर्ण चेनमध्ये, ते कमीत कमी व्हायला पाहिजे. बरोबर? आता याच्यामध्ये आपण फंक्शनल ग्रुप्स नाही बघत आहोत. फंक्शनल ग्रुप जेव्हा येईल, तेव्हा हे पूर्ण सिस्टम चेंज होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे जे आपण वर आता एक्झाम्पल बघितलेला होता, त्याच्यामध्ये नंबरिंग जे आहे ते आपली लेफ्ट ते राइट व्हायला पाहिजे. आणि ब्रांचिंग कुठे होत आहे? कार्बन ॲटम्स 2 आणि 6 हे बघा, हे खालती आपल्याला दिलेली आहे. जी ब्रांचिंग आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि जर राइट टू लेफ्ट आपण गेलो तेव्हा 4 नंबर भेटतो. तर हे आपली बरोबर नाही आहे आणि हे बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरा रूल बघा. तिसरा रूल काय म्हणतं आपल्याला, जे अल्काली ग्रुप्सचे नाव आहे, जे ॲज अ ब्रांच आपले अटॅच्ड आहे, त्यांना मग आपण प्रिफिक्स करतो पॅरेंट अल्केनचं नावाच्या अगोदर. आणि जी पोझिशन आहे सबस्टिट्युएंट्सची, ते कसं इंडिकेट करू आपण? ते आपण इंडिकेट करू बाय अप्रोप्रिएट नंबर्स. ठीक आहे. जर वेगळे-वेगळे आपले अल्काइल ग्रुप्स तिथे प्रेझेंट आहे, मग त्यांना आपण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिस्ट करू. म्हणजे आता जे वरती आपल्याला कंपाउंड दिलेलं आहे, त्याचं नाव कसं राहील मग? त्याचं नाव राहील 6 इथाइल 2 मिथाइल नोने. बरोबर? आणि याच्यात इथे काय नोट करायचं आहे? जे नंबर्स आहे, ते नंबर्स आपले ग्रुप्स पासून सेपरेटेड असतात बाय हायफन. म्हणजे आपण एक हायफन देतो, त्याच्याने ते आपले सेपरेटेड होतात. आणि काहीच ब्रेक नाही आहे बिटवीन मिथाइल एंड नोने. बरोबर? तर हे होतं आपला तिसरा रोल. आता चौथा रोल बघा. जर 2 किंवा जास्ती आयडेंटिकल सबस्टिट्यूएंट ग्रुप्स प्रेझेंट आहे, तेव्हा जे आपले नंबर्स आहेत, त्याला आपण कसं सेपरेट करू? आपण कॉमा देऊ. तर कॉमाने आपण सेपरेट करू त्याला. आणि जे नाव आहे आयडेंटिकल सबस्टिट्युएंट्सचे, ते आपण रिपीट नाही करतो. आणि इन्स्टेड आपण प्रिफिक्स देऊ. प्रिफिक्स म्हणजे कसे? डाय 2 साठी, ट्राय 3 साठी, टेट्रा 4 साठी, पेंटा 5 साठी, हेक्सा. आणि जेव्हा आपण हे सबस्टिट्युएंटचे नाव अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहितो, तेव्हा हे जे आपले प्रिफिक्सेस आहे, त्यांना आपण कन्सिडर नाही करतो. कारण की जे आपले हे कंपाउंड्स आहेत, यांचं नाव बघा, की यांना आपण कसं नाव दिलेलं आहे. 2,4 डायमिथाइल पेंटेन, 2,2,4 ट्रायमिथाइल पेंटेन, 3 इथाइल 4,4 डायमिथाइल पेप्टेन. बरोबर? आता जर 2 सबस्टिट्युएंट्स आपल्याला इक्विव्हॅलंट पोझिशन्समध्ये भेटत आहे, तेव्हा जे आपला लोअर नंबर आहे, ते कोणाला देतो आपण? जे आपला अल्फाबेटिकल लिस्टिंगमध्ये सगळ्यात पहिले येतं. ठीक आहे. म्हणजे जे कंपाउंड आहे आपला, ते कोणतं आहे? 3 इथाइल 6 मिथाइल ऑक्टेन. आणि उलटं नाही आहे ते 6 इथाइल 3 मिथाइल असं नाही आहे. 3 इथाइल 6 मिथाइल ऑक्टेन. बरोबर? म्हणजे इथे पण हे आपलं 3 आहे आणि इथे पण 3 आहे. तर आपण काय करू? हे ई आहे आणि हे एम आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की ई अगोदर येते एमचा, म्हणूनच त्याला आपण पहिले लिहू. 3 इथाइल 6 मिथाइल ऑक्टेन. बरोबर? मग चला, तर एकदा हे माहिती झालं आपल्याला. मग जे आपले ब्रांच्ड अल्काइल ग्रुप्स आहे, त्यांचं नाव आपण कसं देऊ शकतो? बाय फॉलोइंग द अबव्ह मेन्शन्ड प्रोसिजर्स. हे जितके आपण त्याचे वरती बघितलेले आहे, ते आपण बघू शकतो. आणि जे कार्बन एटम आहे, ते ब्रांचचा जे आपला रूट अल्केननी अटॅच्ड आहे, त्याला आपण नंबर देतो 1. जसं की आता खालती बघा. हे आपली ब्रांच आहे. तर हे झालं आपलं 1,3 डायमिथाइल ब्युटाइल. हे आपली झाली ब्रांच्ड अल्काइल ग्रुपचं नाव. कसं लिहायचं? ठीक आहे. आणि अशी जी आपली ब्रांच चेन अल्काइल ग्रुप आहे, याचं नाव आपण पॅरेंथेसिसमध्ये टाकू. जेव्हा हे कंपाऊंडचं नाव आपण देऊ, तेव्हा हे पूर्ण ब्रांच इन कंपाऊंडचं नाव आपण पॅरेंथेसिसमध्ये टाकू. आणि जेव्हा आपल्याला हे सबस्टिट्युएंट्सचे ट्रिव्हियल नाव लिहायचे आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, जे प्रिफिक्स आहे आपले आयसो आणि निओ, त्यांना आपण पार्ट ऑफ द फंडामेंटल नेम आपण कन्सिडर करतात अल्काइल ग्रुपचे. आणि जे प्रिफिक्स आहे आपले सेक आणि टर्ट, त्यांना आपण फंडामेंटल नावाचे पार्ट असं कन्सिडर नाही करतात. आता हे जे आपला
प्रयोग करतो आपण आयसो आणि रिलेटेड कॉमन प्रिफिक्सेसच्या अल्काइल ग्रुप्सला मतलब अल्काइल ग्रुप्सचे नाव ठेवासाठी. ते पण आपलं अलाउड आहे आय-यू-पी-एसी नॉमेनक्लेचरच्या अकॉर्डिंग. ॲज लाँग ॲज हे जे आपले अल्काइल ग्रुप्स आहे, त्यांना आपण फर्दर सबस्टिट्यूट नाही करत आहोत. ठीक आहे. फक्त अजून आपल्याला सबस्टिट्यूट नाही करायचं आहे. आणि जे आपले मल्टी सबस्टिट्यूटेड कंपाउंड्स राहतात, त्यांच्यामध्ये अजून 2-3 रूल्स आहेत, ते आपण बघू. ते पण आपल्याला फॉलो करावं लागेल. जर आपल्याजवळ 2 चेन्स आहे इक्वल साइजचे, तेव्हा ते चेन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे, ज्याच्यामध्ये जास्ती नंबर ऑफ साइड चेन्स आहे. ठीक आहे. आणि एकदा आपण एक चेन सिलेक्ट केली, तेव्हा नंबरिंग आपल्याला करायची आहे फ्रॉम द एंड क्लोजर टू द सबस्टिट्यूएंट. जसं की इथे हे वाला मॉलिक्यूल तुम्ही बघू शकता. एक आहे आपली पेरेंट चेन आणि दुसरी आपली आहे जे ब्रांच चेन त्याच्यासोबत अटॅच्ड आहे. ठीक आहे. आणि त्याचं नाव कसं लिहायचं आहे ते पण इथे दिलेलं आहे. बघा 5 2 इथाइल ब्युटाइल 3,3 डायमिथाइल डेकेन हे आपलं याचं नाव आहे. ठीक आहे. कारण की 5व्या पोझिशनवर आपला 2 इथाइल ब्युटाइल आहे. मग तिसरे पोझिशन जे आहे कार्बन सी त्याच्याजवळ आपला 2 मिथाइल ग्रुप्स आहे. ठीक आहे. तसंच आपलं जे दुसरं कंपाउंड आहे त्याचं नाव काय आहे? 5 सेक ब्युटाइल 4 आयसोप्रोपाइल डेकेन आणि जे खालचं आपलं हे वाला बघा हे बॉक्समध्ये याचं नाव आपलं काय आहे? 5 2,2 डायमिथाइल प्रोपाइल नॉन एन बरोबर? चला तर हे होते की कोणते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागते जेव्हा आपण ब्रांच चेन जे अल्केन्स आहे त्यांचं नॉमेनक्लेचर करत आहोत. ठीक आहे. आता आपण बघू सायक्लिक कंपाऊंडसाठी आपण कसं करायचं. एक जे आपला सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक कंपाऊंड आहे त्याचं नाव आपण देतो बाय प्रिफिक्सिंग सायक्लो टू द करेस्पॉन्डिंग स्ट्रेट चेन अल्केन. ठीक आहे. हे जे प्रिफिक्स आहे सायक्लो ते पूर्ण जे स्ट्रेट चेन अल्केन होता आपला त्याचे अगोदर आपण टाकून देऊ हे सायक्लो प्रिफिक्स. ठीक आहे. आणि जर साइड चेन्स आपले प्रेझेंट आहे, तेव्हा जे रूल्स आपले जे वरती आपण बघितलेले होते, ते आपले अप्लाय होतात. आणि काय-काय सायक्लिक कंपाउंडचे नाव इथे बघू. हे बघा, जे आपला पहिला कंपाउंड आहे, त्याच्यामध्ये फक्त जे आपले सॅच्युरेटेड कंपाउंड आहे आणि ते सायक्लिक आहे. तर याचं नाव सिंपल आहे खूप सायक्लोपेंटेन. मग दुसरा वाला बघा, याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ नंबरिंग बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि जे तिसरा आहे त्याच्यामध्ये जास्ती ब्रांच जे कार्बन आहे, त्याला कमी नंबर भेटते याच्यामध्ये. आणि हे बघा आता प्रॉब्लेम 8.7 प्रॉब्लेम 8.7 मध्ये काही-काही जे हायड्रोकार्बन्स आहे आपले त्यांचे स्ट्रक्चर आणि आय-यू-पी-एसी नाव आपल्याला दिले आहे खाली. आपल्याला हे सांगायचं आहे, की हे जे पॅरेंथेसिसमध्ये नाव आपल्याला दिलेले आहे, ते का बरं बरोबर नाही आहे. हे बघा आता, जे ए वाला आपला कंपाउंड आहे ते, त्याच्यामध्ये जे लोएस्ट लोकंट नंबर आहे, लोकंट म्हणजे लोकेशन, लोकंट नंबर जे आहे 2, 5 आणि 6 ते कमी आहे कंपेअर टू 3, 5 आणि 7. आणि जे दुसरा आपला इथे दिलेला आहे क्वेश्चनमध्ये त्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट जे आहे, ते सबस्टिट्यूएंट आपले इक्विव्हॅलंट पोझिशनमध्ये आहे. आणि कमी नंबर आपण कोणाला देतो? जे आपला पहिले येते अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे. चला, तर हे मी आता तुम्हाला सांगितलेलं होतं, की याच्यामध्ये आपण फक्त हायड्रोकार्बन्स बघितलेले आहे. कोणतेही फंक्शनल ग्रुप आता इथे नव्हतं. आता आपण बघू, की ते ऑर्गॅनिक कंपाउंड्स ज्यांच्यामध्ये आपले फंक्शनल ग्रुप्स राहतात, त्यांचं नाव आपण कसं ठेवायचं? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कोणते रूल्स फॉलो करावे लागतील, ते आपल्याला बघायचं आहे. आता जे आपले फंक्शनल ग्रुप आहे, जसं की आपण त्याच्या अगोदर डिफाईन केलेलं आहे. फंक्शनल ग्रुपचा अर्थ काय असते? अॅन ॲटम ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम्स बॉन्डेड टुगेदर इन अ युनिक मॅनर, व्हिच इज युजुअली द साइट ऑफ केमिकल रिएक्टिव्हिटी इन अ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ठीक आहे. याची डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ॲटम ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम्स आहे. ठीक आहे. जे एक युनिक मॅनरनी आपसमध्ये आपले बॉन्डेड राहतात आणि हे आपलं युजुअली कोणतं साइट राहते? कोणतेही ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये जी आपली केमिकल रिएक्टिव्हिटी आहे, त्याची साइट असते. ते कंपाउंड्स ज्यांच्यामध्ये आपले सिमिलर आपले फंक्शनल ग्रुप्स राहतात, त्यांच्यामध्ये आपल्या सिमिलर रिएक्शन्स होतात. म्हणजे एक्झाम्पलसाठी CH3OH, CH3 CH2OH आणि CH3 2 टाइम्स CHOH यांच्यामध्ये प्रत्येक
जे कंपाउंड आहे त्याच्यामध्ये OH फंक्शनल ग्रुप होता आणि हे जे OH फंक्शनल ग्रुप आहे, हे जेव्हा सोडियम मेटल सोबत रिएक्शन करते, तेव्हा ते हायड्रोजन ॲटमला हायड्रोजनला लिबरेट करत आहे. आता जेव्हा पण कोणत्याही कंपाउंडमध्ये आपला फंक्शनल ग्रुप असते, तर त्याचं प्रेझेन्स आपल्याला ऑर्गॅनिक कंपाउंड्सच्या खूप सारे आपले क्लासेस बघितलेले होते आपण. त्यांच्यामध्ये सिस्टमॅटायझेशन करायसाठी ते चांगलं राहते. आणि काही-काही आपले फंक्शनल ग्रुप्स जे आहे, त्यांचे एक्झाम्पल काय आहे? विथ देअर प्रिफिक्स आणि सफिक्स अलोंग विथ सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड ते बघू आपण. आता सगळ्यात पहिले जे आपलं फंक्शनल ग्रुप आहे, ते मॉलिक्युलमध्ये जे प्रेझेंट आहे, त्याला आपण आयडेंटिफाय करतो. आणि जेव्हा हे आयडेंटिफाय केलं आपण, हे आपलं अप्रोप्रिएट म्हणजे सफिक्स कोणतं यूज करायचं, ते आपल्याला सांगते. म्हणजे याच्यामध्ये आता जे लाँगेस्ट चेन आहे कार्बन एटम्सची, ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे, त्याला आपण असं नंबर करू, की त्याच्यामध्ये जे फंक्शनल ग्रुप आहे, ते कोणत्या कार्बन एटमवर अटॅच्ड आहे? त्या कार्बन एटमवर ज्याचा आपला लोएस्ट पॉसिबल नंबर आहे त्या चेनमध्ये. म्हणजे जे पूर्ण आपली चेन होती, त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जितकं असू शकते कार्बनचा नंबर, ते कार्बनवर आपण फंक्शनल ग्रुप जे आहे आपला, ते अटॅच करू. ठीक आहे? तर हे तेव्हा झालं जेव्हा फक्त एकच फंक्शनल ग्रुप आहे. आता असं पण असू शकते, की आपल्या जवळ 1 पेक्षा जास्ती फंक्शनल ग्रुप्स आहेत. म्हणजे जे आपला कंपाउंड आहे, ते आपला पॉलीफंक्शनल कंपाउंड आहे. तर हे जे पॉलीफंक्शनल कंपाउंड आहे, याच्यामध्ये एक जे फंक्शनल ग्रुप आहे, त्याला आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणतो. आणि जे कंपाउंड आहे त्याचं नाव त्याच्या बेसिसवरच राहील. बाकीचे जे आपले फंक्शनल ग्रुप्स आहे, त्याला आपण काय म्हणतो? सबऑर्डिनेट फंक्शनल ग्रुप. तर एक झाला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि बाकीचे झाले सबऑर्डिनेट फंक्शनल ग्रुप. त्यांचं नाव आपण देतो ॲज सबस्टिट्यूएंट्स युजिंग द अप्रोप्रिएट प्रिफिक्सेस. आणि जी चॉईस आहे आपली प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपची, ते आपण बनवतोय ऑन द बेसिस ऑफ प्रेफरन्स. म्हणजे प्रेफरन्सचं बेसिस राहते. त्या बेसिसवर आपण ते चॉईस बनवतो. ठीक आहे? आता जे ऑर्डर आहे डिक्रीजिंग प्रायोरिटीचा काही-काही फंक्शनल ग्रुपसाठी ते आपण बघू. आणि हे बघा, हे जे आपलं ऑर्डर आहे इथे, ते ऑर्डर आपल्याला हे खूपच महत्त्वपूर्ण ऑर्डर आहे. तुम्ही बाकी सगळं विसरू शकता, पण हे जे ऑर्डर आहे ना, हे तुम्हाला जर मी तुमच्या झोपेमधून असं तुम्हाला उठवला आणि तुम्हाला विचारलं जर मी, की हे ऑर्डर सांगा मला, फंक्शनल ग्रुपचा प्रायोरिटी ऑर्डर सांगा, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे? तर हे जे डिक्रीजिंग प्रायोरिटीचा आपला काही-काही फंक्शनल ग्रुपसाठी ऑर्डर आहे. सगळ्यात पहिले आपलं आहे COOH, SO3H, COOR म्हणजे अल्काइल ग्रुप, COCl, TONH2, TN, CH डबल बॉन्ड O बॉन्ड. मग डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, OH, NH2 त्याच्यानंतर कार्बन डबल बॉन्ड कार्बन, मग कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. ठीक आहे? तर हे आहे आपलं ऑर्डर आणि हे खूपच ज्यादा महत्त्वाचं आहे, महत्त्वपूर्ण आहे. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. आणि जे आपले C6H5 म्हणजे जे आपलं बेन्झीन होता. हॅलोजन्स जे असतात फ्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, NO2, अल्कॉक्सी हे सगळे आपले फक्त प्रिफिक्स सबस्टिट्यूएंट राहतात. म्हणजे जे आपलं एक कंपाउंड आहे त्याच्यामध्ये एक अल्कोहल ग्रुप आहे आणि एक कीटो ग्रुप आहे. त्याचं नाव आपलं काय राहील? हायड्रॉक्सी अल्केनोन. कारण की जे कीटो ग्रुप आहे त्याला आपण प्रिफर करू कंपेअर्ड टू हायड्रॉक्सिल ग्रुप. कारण की त्याची जी आपली प्रायोरिटी आहे ते जास्ती आहे. ठीक आहे. एक्झाम्पलसाठी बघू शकता तुम्ही OH, CH2, CH2 3 टाइम्स, CH2, CO, CH3. याचं नाव आपलं कसं राहील? 7 हायड्रॉक्सी हेप्टेन 2 ओन आणि ऑल नाही राहील. कारण की जी आपली कीटोन आहे, कीटोनची आपली प्रायोरिटी जास्ती आहे कंपेअर्ड टू अल्कोहल. तसंच आहे आपला ब्रोमीन CH2, CH डबल बॉन्ड CH. याचं नाव आपण देऊ 3 ब्रोमो प्रॉप 1 इन आणि दुसरं नाव नाही येईल. जसं की इथे लिहिलेलं आहे 1 ब्रोमो प्रॉप 2 इन. असं नाही राहील त्याचं नाव. त्याचं नाव 3 ब्रोमो प्रॉप 1 इन राहील. ठीक आहे. आणि समजा जर 1 पेक्षा जास्ती आपलं फंक्शनल ग्रुप आहे सेम टाइपचा त्याच्यामध्ये, तर त्याचा नंबर आपण कसे लिहू इथे? याचं नाव जर आपल्याला लिहायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करू? डाय, ट्राय असे जे आपले प्रिफिक्स आहेत, ते आपण ॲड करून देऊ बिफोर द क्लास सफिक्स. आणि अशा केसेसमध्ये जे आपलं पूर्ण नाव आहे पेरेंट अल्केनचा, ते आपण लिहितो बिफोर द क्लास सफिक्स.
ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पलसाठी जे आपलं CH2OH CH2OH आहे, त्याचं नाव आपण कसं देतो? इथेन 1,2 डायऑल. पण हावेवर जे एंडिंग आहे NE, पेरेंट अल्केनची, ते आपण ड्रॉप करून देतो. कोणते केसेसमध्ये आपण ड्रॉप करतो? त्या केसेसमध्ये ज्यांच्यामध्ये आपलं कंपाउंड्समध्ये एक पेक्षा जास्ती डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे एक्झाम्पलसाठी CH2 डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव आपलं काय राहील? ब्युटा 1,3 डायईन. ठीक आहे. आता जे कंपाऊंड्स आहे 1 to 4 यांचं आपल्याला IUPAC नाव लिहायचं आहे त्याचे स्ट्रक्चर पासून. बघा, CH3CH2 CH, OH CH2CH2 CH CH3 CH2CH3. याच्यामध्ये आपले 8 कार्बन ॲटम्स आहेत. ठीक आहे. जे फंक्शनल ग्रुप इथे प्रेझेंट आहे ते आपलं एक अल्कोहल आहे. म्हणजे आपला सफिक्स काय राहील? ऑल. तर हे आपल्याला माहिती पडलं ऑल आहे. जे सगळ्यात लांब चेन आहे, ज्याच्यामध्ये आपला OH येते, ते 8 कार्बनची चेन आहे. म्हणजे जे करेस्पॉन्डिंग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे ते आपला ऑक्टेन आहे. ठीक आहे. ते आपला ऑक्टेन झाला. मग जे OH आहे ते OH आपला कार्बन ॲटम 3 वर आहे आणि इन ॲडिशन जे एक मिथाइल ग्रुप आपला अटॅच्ड आहे 6वे कार्बन पोझिशनवर. म्हणूनच जे आपलं सिस्टमॅटिक नेम आहे ह्या कंपाऊंडचं, ते आपलं 6 मिथाइल ऑक्टेन ट्रिऑल होऊन जाईल. ठीक आहे. चला, तर हे झालं. मग आपण बघू दुसरा वाला दुसरा वाला जे आपलं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये CH3CH2 C डबल बॉन्ड O, CH2 C डबल बॉन्ड O CH3. याचं नाव कसं राहील आता आपला? जे फंक्शनल ग्रुप इथे प्रेझेंट आहे हे आपल्याला माहिती आहे की कीटोन आहे. आता सफिक्स म्हणजे आपला कोणता राहील? डॅश ON. 2 कीटो ग्रुप्स इथे जर प्रेझेंट आहे याचा म्हणजे अर्थ काय आहे की डाय आपला अ, तिथे आपण डाय टाकू आणि जे आपलं सफिक्स राहील ते सफिक्स आपला फंक्शनल ग्रुपचा राहील. म्हणजे सफिक्स आपलं होऊन जाईल डायओन. ठीक आहे. कीटोनसाठी डायोन. जे 2 कीटोन ग्रुप्स आहे ते आपले कार्बन 2 आणि 4 वर आहे. कारण की जे सगळ्यात लांब आपली लॉंगेस्ट चेन कंपाउंड्स आहे ते 6 कार्बन ॲटम्सचे आहे. ठीक आहे. म्हणजे जे पेरेंट हायड्रोकार्बन आहे आपला ते इथे हेक्सेन आहे. म्हणूनच जे सिस्टमॅटिक नेम आहे ते आपलं काय राहील? हेक्सेन 2,4 डायओ. तिसरा वाला कंपाउंड बघा आता. CH3 C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड CO. याच्यामध्ये आता जे प्रायोरिटी ऑर्डर आपण बघितलेला होता ते आपला कामात येईल. ते 2 फंक्शनल ग्रुप्स आहे इथे म्हणजे कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड ते प्रेझेंट आहे आपल्या इथे. ठीक आहे. जे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आपल्या इथे ते आहे कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप. म्हणूनच जे आपली पेरेंट चेन आहे त्याचं सफिक्स कसं राहील आपला? ओइक ॲसिड. ठीक आहे. आणि जे चेनला आपण नंबर करतो, तर हे जे नंबरिंग आहे हे आपली COOH जे फंक्शनल ग्रुप आहे त्याचे कार्बननी ते सुरू होईल आणि जे कीटो ग्रुप आहे त्या चेनमध्ये 5वे कार्बनवर, ते कीटो ग्रुपला आपण नाव त्याचं कसं देऊ? ऑक्सो. ठीक आहे. इथे कीटोन आहे, इथे आपण देऊ आता ऑक्सो. कारण की हे सबऑर्डिनेट फंक्शनल ग्रुप झाला आहे ह्या रिएक्शन. ठीक आहे. जे लाँगेस्ट चेन आहे त्याच्यामध्ये आपलं प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येते. त्याच्यामध्ये आपला 6 कार्बन ॲटम्स आहे आता आपल्याजवळ. म्हणजे म्हणूनच जे आपली पेरेंट हायड्रोकार्बन आहे ते इथे कोणतं आहे? हेक्सेन. जे कंपाउंड आहे देअरफॉर त्याला कंपाउंडचं नाव आपण काय देतो? 5-ऑक्सो हेक्सेनओइक ॲसिड. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा बघा आता. CH ट्रिपल बॉन्ड C, CH डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH2. हे 2 आपले कार्बन डबल बॉन्ड कार्बन फंक्शनल ग्रुप्स आहे. ते आपले आहे कार्बन ॲटम्स 1 आणि 3 वर. आणि जे C ट्रिपल बॉन्ड C फंक्शनल ग्रुप आहे ते कार्बन 5 वर प्रेझेंट आहे. हे जे ग्रुप्स आहे यांना आपण कशाने इंडिकेट करतो? आपण सफिक्स देतो. डायईन आणि आयन रिस्पेक्टिव्हली. जे लाँगेस्ट चेन आहे त्याच्यामध्ये आपले फंक्शनल ग्रुप्स आहे. त्याच्यामध्ये आपले आहे 6 कार्बन ॲटम्स. म्हणूनच जे पेरेंट हायड्रोकार्बन आहे ते आपला हेक्सेन आहे. आणि जे नाव आहे कंपाउंडचं ते आपलं काय होईल? हेक्सा 1,3 डायईन 5 आयन. ठीक आहे. आता हे वाला टेबल बघा. जे टेबल आहे टेबल 8.4 याच्यामध्ये काही-काही आपले फंक्शनल ग्रुप्स आहे आणि ते ऑर्गॅनिक कंपाउंडचे क्लासेस पण आहे. जसं की आपला अल्कीन झाला. त्याचा सफिक्स आपला राहील एन. अल्कीन झाला. अल्कीनचा आपला किती राहील? 2 बॉन्ड कार्बन जवळ
डबल बॉन्ड कार्बन आणि 2 बॉन्ड. आणि याचा जे आपला ग्रुप सफिक्स राहील ते आपलं राहील ENE. मग तसंच अल्काईनसाठी बॉन्ड कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन. ठीक आहे. आणि त्याचा आपला राहील आयन. म्हणजे एन, इन आणि आयन. ठीक आहे. हे झाले आपले अल्केन्स, अल्कीन्स आणि अल्काइन. मग आपले येईल एरिन्स. एरिन म्हणजे बेन्झीन. बेन्झीन वाले जे आहे ते असे आहे. ठीक आहे. मग आपले आले हॅलाइड्स. हॅलाइड्स म्हणजे क्लोराईड, फ्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड. आणि याचा आपला सफिक्स काय राहील? हॅलो. अल्कोहॉलसाठी बघा, अल्कोहॉलसाठी आपला OH, हायड्रॉक्सी आणि ऑल. अल्डिहाइडसाठी CHO, फॉर्माइल किंवा ऑक्सो आणि अल. मग कीटोनसाठी कार्बन डबल बॉन्ड ऑक्झो किंवा ओन. नायट्राइलसाठी C ट्रिपल बॉन्ड N, सायनो किंवा नायट्राइल. ठीक आहे. सायनो किंवा नायट्राइल. मग इथरसाठी बघा, ROR, अल्काइल ऑक्सिजन अल्काइल, अल्कोक्सी म्हणतात. आणि हे कधीच आपला प्रिन्सिपल असं प्रिन्सिपल आपला हे नाही राहील ते. फंक्शनल ग्रुपचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सारखं ते बिहेव कधीच नाही करेल. ठीक आहे. मग आपल्या इथे कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यामध्ये COOH, कार्बोक्सी आणि ओइक ऍसिड. मग आपलं आहे कार्बोक्सिलेट आयन्स. जे कार्बोक्सिलेट आयन्स आहे त्यांच्यामध्ये बॉन्ड COO मायनस. मग O8 हे बघा, याच्यामध्ये ओइक ऍसिड होता. कार्बोक्सिलिक ऍसिड जो होता त्याच्यामध्ये ओइक ऍसिड होता. आणि कार्बोक्सिलेट जे आयन्स आहे यांच्यामध्ये आपला O8 राहील. ठीक आहे. मग जी ईस्टर आहे, ईस्टर मध्ये COOR म्हणजे अल्कोक्सी कार्बोनिल. आणि यांचा पण O8 राहील. ठीक आहे. एसाइल हॅलाइड्स जे आहे, एसाइल हॅलाइड्स म्हणजे बॉन्ड कार्बन ऑक्सिजन X. आणि हे X आपला काय राहील? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. याच्यामध्ये आपला राहील हॅलो कार्बोनिल किंवा ऑइल हॅलाइड. तसाच एमाइनसाठी, एमाइनसाठी आपला NH2, NH किंवा N. मग जे फक्त नायट्रोजन ॲटम पाहिजे इथे. तर यांच्यासाठी आपलं होईल अमिनो किंवा अमीन. ठीक आहे. आणि हे झाले आपले अमीन्स. अमीन्स नंतर आपली येईल अमाइड्स. अमाइडसाठी CONH2, CONHR आणि CONR2. हे बघा, अमाइड्स खूप इम्पॉर्टंट आहे. अमाइडचं बघून. अमाइडसाठी कार्बामोइल किंवा अमाइड. ठीक आहे. कार्बामोइल किंवा अमाइडचा प्रयोग करू. आणि त्याच्यानंतर आपल्याजवळ आहे नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंडसाठी NO2 किंवा नायट्रो. आणि सल्फोनिक ऍसिड जे आहे त्यांच्यासाठी आपण प्रयोग करू SO3H किंवा सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे. एक झाला आपला सल्फो आणि मग सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे. तर हे आपले झाले जितके फंक्शनल ग्रुप्स होते आणि प्रायोरिटीच्या ऑर्डरमध्ये कसं त्यांना लिहू. बरोबर. आता याच्या नंतर आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण बघू. आता जे आपला नंतरचा सेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघू की 8.9 त्याच्यामध्ये आपल्याला 5 स्ट्रक्चर दिले. ठीक आहे. तर आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला डिफाइन करायचे आहे. 2 क्लोरोहेक्सेन, पेंट 4 2 ऑर. तिसरं आपलं आहे 3 नायट्रो सायक्लोहेक्सिन. चौथा आपलं काय? सायक्लोहेक्स 2 इन 1 ऑर. आणि पाचवा आपलं आहे 6 हायड्रॉक्स हेप्टेन 10. बरोबर. जे पहिला आहे त्याच्यामध्ये हेक्झिन आहे. हेक्झिनचा अर्थ काय असतो? 6 कार्बन ॲटम्स त्या चेन. आणि जे फंक्शनल ग्रुप आहे आपला क्लोरो, ते आपला सेकंड कार्बन प्रेझेंट आहे. म्हणजे जे आपलं स्ट्रक्चर आहे कंपाऊंडचं ते कसं राहील? CH3 CH2 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 CHCl CH. ठीक आहे. तसंच आपला दुसरा वाला पेंट. पेंट मध्ये ठीक आहे. ते आपला हेप्टेन अल. हेप्टा. हेप्टाचा अर्थ काय असते? हेप्टा म्हणजे 7 कार्बन ॲटम. आणि हे इंडिकेट करते हे जे कंपाऊंड आहे हे आपलं एक अल्डिहाइड आहे ज्याच्यामध्ये आपले आणखी Al आपला सफिक्स आहे इथे. हेप्टेन अल. Al सफिक्स म्हणजे 7 कार्बन ॲटम्स आहे आणि अल्डिहाइड आहे याचा. जे पेरेंट चेन. ते 6 हायड्रॉक्सी आहे. 6 हायड्रॉक्सीचा इंडिकेशन काय आहे? की जे OH ग्रुप आहे ते 6व्या ॲटमवर आहे. म्हणूनच जे आपला स्ट्रक्चरल फॉर्म्युला राहील कंपाऊंडचा ते कसं राहील? CH3 CH4 CH2 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 CHO.
हे जे CHO आहे हे आपला अल्डिहाइडचं नोटेशन आहे. ठीक आहे. आणि जे कार्बन ॲटम आहे CHO ग्रुपचा ते आपला इन्क्लुडेड आहे व्हाईल नंबरिंगचा कार्बन. तर हे होते आपले आजचे टॉपिक्स आणि याचे नंतरचे जे आपले टॉपिक्स आहेत ते आपण नंतरच्या सेशनमध्ये. ठीक आहे. चला धन्यवाद.